उच्च दाबाच्या विजेच्या धक्क्यात गंभीररित्या भाजून दोन्ही गुडघे निकामी झालेल्या 24 वर्षीय राजेश नामक तरुणाला प्लास्टिक सर्जनच्या चमूने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून पूर्णपणे बरं केलंय। यामुळे राजेशला आता पुन्हा एकदा सामान्य जीवन जगणे शक्य झालंय। नरखेड तालुक्यात बाणूर गावातील रहिवासी राजेश हा व्यवसायाने शेतकरी आहे। वीज गेल्यामुळे शेतातील डीपीमधील फ्यूज बघायला गेले असताना त्याच्या गुडघ्याला विजेचा तीव्र धक्का बसला। त्यामुळे त्याचे गुडघ्याचे स्नायू आणि त्वचा खोलवर जळाली। दोन्ही गुडघ्यांची हाडे आणि सांधे पूर्णपणे उघडे पडले। ही अत्यंत गंभीर स्थिती होती, ज्यामध्ये सांध्यांची कार्यक्षमता आणि स्थिरता पूर्णपणे नष्ट झाली होती। त्याच्या नातेवाईकांनी त्याला हिंगणा इसासनी येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले। येथील डॉक्टरांनी तातडीने शर्थीचे उपचार सुरू केले। हॉस्पिटलचे प्लास्टिक सर्जन डॉक्टर जितेंद्र मेहता यांनी राजेशला तपासून तातडीने पुनर्रचना शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला। या शस्त्रक्रियेत त्यांना डॉक्टर समीर महाकाळकर, डॉक्टर अश्विनी पंडित, डॉक्टर देव, डॉक्टर अभिराम आणि डॉक्टर KB सिंग या कुशल डॉक्टरांच्या चमूची मदत मिळाली। तब्बल 5 तास चाललेली गुंतागुंतीची ही पुनर्रचना शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे।